चट्टी जाती है छलांग मत. हॅलो, हा बोलिये. किती चड्डी किती बनियान? तू काय मला चड्डी बनियान विकतोय का? मी गुरु बोलतोय, कळत नाही का तुला? अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे मला वाटलं गिराईक आहे. बोल बोल बोल. ऐक यार, मेजर प्रॉब्लेम झालाय. या दोघी म्हणजे शनाया आणि तिची मम्मा गेले होते कुठेतरी हॉटेलमध्ये खायला आणि बिल न भरता तशाच चालल्या होत्या. त्या लोकांनी त्यांना डांबून ठेवले. अरे यार, या दोन बायका ना डोक्याला ताप आहे नुसत्या. हो ना रे, करतात काहीतरी आणि इज्जत माझी जाते त्याच्यामध्ये. अरे तुझी काय, माझी इज्जत जाते. आता बाबा प्लीज एक काम कर, मी इथे ऑफिसमध्ये अडकलोय. तू आत्ताच्या आत्ता त्या हॉटेलला जा आणि त्या दोघींना सोडून आण प्लीज. अरे पण भाई, मला काय माहित त्या कुठे गेल्या, किती खाल्लं, कितीचं बिल झालं. हा, मला काहीच माहित नाही ना. आणि भाई पैसे द्यावे लागतील ना, माझ्याकडे कुठे पैसे आहेत. अरे हो, मी करतो ना ट्रान्सफर. मी लगेच पैसे ट्रान्सफर करतो आणि त्या हॉटेलचा ऍड्रेस पण तुला पाठवतो. आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना सोडून आण प्लीज. पण मी काय म्हणतो भाई, आपण त्यांना सोडवलंच नाही तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतील. अरे मग देऊ दे ना. सुंटे वाजून खोकला जाईल. तू बरा आहेस ना? त्यांनी एक मूर्खपणा केला, आता अजून एक करतो का? केड्या त्या तिथेच अडकले ना, तर ही शनाया मला फोन करून माझं डोकं खाईल. तुला सांगतोय तेवढं कर. मी पैसे ट्रान्सफर करतोय आणि त्या हॉटेलचा ऍड्रेस पाठवतो. आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना सोडून आण बाबा प्लीज. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू पैसे ट्रान्सफर कर, जातो मी. हा चल. हा थँक्स बाय. शनाया आणि मामा फुकट्या. वा वा राधा, कमाल केलीस तू. म्हणजे खरंच असं वाटलं नाही आज तुझी पहिली मीटिंग होती सीईओ म्हणून. मित्र बास, आता अजून किती कौतुक करणार आहे. जे वाटतंय ते बोलतो ना, आणि हे काय फक्त मलाच नाही वाटत आहे. मायाला विचार. माया, तुला काय वाटतं? येस, सौमित्र इज राईट. तू खूप छान थॉट मांडलास. ऍब्सोल्युटली. तुझं कौतुक करावं तितकं कमी. अमेझिंग. बाबा आता बास ना, तुम्ही सुद्धा सुरू झालात. तू माझी सून आहेस म्हणून मी तुझं कौतुक करत नाही, सगळं बोर्ड तुझं कौतुक करत. हे असं दुसऱ्या माणसाच्या तोंडून आपल्या माणसाचं कौतुक ऐकलं की खूप खूप बरं वाटतं. आणि तू पहिल्याच दिवशी प्रूव्ह केलंस की माझा डिसिजन परफेक्ट होता. डॅड, थोडं माझं पण कर ना कौतुक. तुझं कशाबद्दल बाबा? अरे माझी बायको आहे ना. तुझी बायको घरी, इथे शी इज आर प्राऊड सीईओ. काय माया? माया, हॅलो. काय झालं, अशी डिस्टर्ब काय? नो नथिंग, काही नाही. बरं नाही का वाटत आहे तुला? हो, ऍक्च्युली मला बरं वाटत नाहीये. ओके गाईज, मी निघते. हो बरं ऐक थोडंसं ऐकून जा. आज रात्री पार्टीचा प्लॅन ठरवतोय, तू म्हणशील? मी आताच काही कमिट नाही करत सौमित्र. मला बरं वाटलं तर मी नक्की येईन. हा, आय टेक यू लीव. अरे यार माया, काय एनिवे राधा, मी आता वसू परत कधी येते याची वाट बघतोय. हा बाबा, हा म्हणजे काय, मला तुझं कौतुक करायचं तिच्याकडे. तिला सांगायचं मला की कुठल्याही बाईनं कसं असायला हवं, तर आमच्या राधिका सर. व्हेरी गुड. माया माया शांत हो. मला जरा सांगशील का शांतपणे काय झालंय नक्की? या राधिकाचं काय करू ना तेच कळत नाहीये. काय आता काय केलं तिने? गुरुनाथ, मी डे नाईट एफर्ट्स घेऊन ते प्रेझेंटेशन बनवलं होतं. खूप मेहनत केली होती, डिटेल मध्ये काम केलं होतं. तिने सगळ्यांसमोर एक फोटो काय चेंज केला, सगळं क्रेडिट तिला. दिस इज नॉट डन. या पाहिलं ना, मी काय सांगत होतो ते कळतंय ना आता? ही राधिका अशीच आहे. अशीच आहे म्हणजे? माया, हे ना सँडविच आणि पिझ्झा सारखं आहे. मेहनत कोणीतरी दुसराच करतो, पण जो टॉपिंग करतो ना तो सगळं क्रेडिट घेऊन जातो. माझ्याही बाबतीत तेच घडलंय ना. सगळी मेहनत मी करून सगळं क्रेडिट जाऊ दे, माझ्या बाबतीत जे काही घडलं ते घडलं. पण माया, तुझ्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. एक मिनिट, होऊ देणार नाही म्हणजे काय करणार आहेस तू? मला सांग, तुला अजूनही या कंपनीची सीईओ व्हायचं आहे ना? हे शक्य नाहीये आता. मी असताना सगळं शक्य आहे माया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन?
हो, फक्त तू इथे नाही सांगत. मी आज रात्री तुझ्या घरी येतो आणि तुला सगळं एक्सप्लेन करून सांगतो. ओके? सगळं काही ठीक होईल. एरिया तर तोच आहे. गुरुने हाच एरिया सांगितला होता. हॉटेल कुठे ते? शण्यासारखं कोण रडतंय? रडकीचं नाही, रडकीचं नाही, रडकीचं नाही, रडकीचं नाही. मम्मा वरती. वरती गेली आणि बापरे चांगली होती का? खात होती, खाता खाताच गेली. ती काही गरज वरती नाही गेलीये. मग मम्माला वरती हॉटेल मधल्या लोकांनी पकडलाय. एवढ्या मोठ्या मम्माला पकडला कसं त्यांनी? अरे खरं खरं नाही पकडलं रे, म्हणजे थांबवून ठेवलंय त्यांनी. किडा प्लीज काहीतरी कर ना, मम्माला सोडव ना प्लीज प्लीज प्लीज. अगं त्याच्यासाठीच तर पाठवलंय ना मला. कोणी? कोणी? देवानी पाठवलंय, देवानी. गुड नाईट. चल चल मम्माला सोडूया चल. पण मला आधी एक सांगा, तुम्ही असं फुकटाचं खायला कशाला जाता? घरी खायला मिळत नाही. तो गॅरी एवढं तुमच्यासाठी करतो, तुम्हाला त्याचं काही नाही. केळ्या. हे बघ मम्मानी पण खाल्लं की नाही माझ्या बरोबर. हो. मग लेक्चर तिला पण मिळालं हवं ना. Correct. मग तिला सोडव आणि मग आपण लेक्चर ऐकतो ना आम्ही दोघी. प्लीज प्लीज प्लीज. ओके, नंतर 1 तासाचं लेक्चर. तू चल ना. हा पण एक, मी तिकडे गेल्यानंतर जे काही करेल ना त्याला नाही म्हणायचं नाही. ठीक आहे नाही म्हणणार नाही चल. एक नाही म्हणले आता. अरे हो नाही म्हणणार नाही चल. हो नाही म्हणणार नाही कसं काय? केड्या नाही म्हणणार नाही रे. हो अगं मी नाही हो म्हणणार, हो नाही म्हणणार असं नको करू. एकदा सांग, नाही म्हणणार की हो म्हणणार? ठीक आहे हो नाही म्हणणार नाही. हो हा हा हो हो. चल आता उशीर होतोय. हा मम्मा. टिप प्लीज. टिप टिप. मला वाटलंच होतं तुझी शनू बेबी तुला न्यायला येईल म्हणून. आता तू म्हणलात का मला? चल. एक मिनिट काय? एक मिनिट थांबा, असं म्हणालो मी. हा? काय आहे? आता इथे कोणीही बोलणार नाही. आता इथे फक्त मी बोलणार. हा? कोण आहेस तू? मी कोण आहे? हा तू कोण आहेस? केड्या. खेड्याने डोक्या. डॉक्टर आहे मी. डॉक्टर आहे मी, डॉक्टर. डॉक्टर? कोणत्या अँगलने डॉक्टर वाटतोस तू? मी चेहऱ्यावर जाऊ नका. हा. चेहऱ्यावर जाऊ नका. मी डॉक्टर आहे. खरंच डॉक्टर आहे? कसला? डोक्याचा डॉक्टर आहे मी. डोक्याचा. अच्छा अच्छा. हा हा. मग मॅडम ऍक्च्युली मला यांच्या गँग मधला वाटतं. मलाही तसंच वाटतंय. ओ माय गॉड, काहीतरीच बोलता तुम्ही. अहो मी सांगतोय ना मी डोक्याचा डॉक्टर आहे म्हणून. आणि या दोघी माझ्या पेशंट आहे. खरं तर या माझ्या हातावर तुरी देऊन पळाल्या. पण मी आणि माझा स्टाफ कधीच यांना शोधतोय. शेवटी मला कळलं की त्या दोघी इथे आल्या म्हणून मी तळक इथे आलो यांना घ्यायला. म्हणजे ही बाई वेडी आहे आणि ही एवढी मॉडर्न दिसणारी मुलगी सुद्धा वेडी आहे. दिसते मॉडर्न, हा पण वेडीचे. हे बघा मॉडर्न मुलगी कशी मारते बघा. आपल्या डॉक्टरला असं कोणी मारतं का? वेडीच मारतात किती. हे बघा वेडी. हे बघा तुम्ही सगळं जाऊ द्या. यांनी जे काही जेवण केलंय ना त्याचे पैसे मी देतो ना तुम्हाला. मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही यांना माझ्या ताब्यात द्या. हा आणि ह्याला ताब्यात घ्या. हा? पण आम्ही ठरलो होतं की या दोघींना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणून. नको पोलीस, नको पोलीस, नको पोलीस. माहिती आहे तुम्हाला काय करता? असं ते टायर मध्ये टाकून ना फटाफट केड्या. डॉक्टर आहे मी. डॉक्टर. मी डॉक्टर आहे. काय होतं कधी कधी वेड्यांबरोबर राहून थोडस. पण तुम्ही पोलिसांकडे जायचं म्हणताय ना? ठीक आहे, तुम्ही पोलिसांना बोलवा. नाही म्हणजे काय माहितीये का, पोलीस जर इथे आले ना तर ह्यांच्या आधी ते तुम्हालाच ताब्यात घेतील. कारण एका मेंटली रिटायर्ड बाईकडनं तुम्ही कामं करून घेतले आणि ही तर अरेच्छा, ही तर बालमजूर. हिच्याकडून पण तर काम करून घेतलं ना तर पोलीस तुम्हालाच पकडतील. तर मी एक काम करतो, मीच फोन करतो. काय नंबर असतो? 100. ओके नाही 10. काही गरज नाहीये. जे बिल झालंय ते चुकवा आणि मॅटर मिटवून टाका. आत्ता शाण्यासारखं बोलले. Yes. हे घ्या ना, हे घ्या बिलचे पैसे दिले. आता यांना ताब्यात द्या. केड्या वेडा ठरवायची काही गरज होती? डॉक्टर डॉक्टर
डॉक्टर तुम्हाला बोलत आहे मी डॉक्टर आहे. बिल चुकवलं ना? आता ही तुमची 2 वेडी घ्या आणि निघा. आणि हो, पुन्हा ह्या 2 वेड्यांना असं मोकट सोडू नका. अजिबात नाही. चला, जीवा शिवाची बैल वेडी, बैल जोडी. बघितलंस ना राधा, डॅड एकदम खुश आहे तुझ्यावर. हा, खरंच एवढ्या मोकळेपणाने कौतुक करताना मी कधीच बघितलं नाही त्याला. म्हणजे माझंही नाही, मायाचंही नाही, कधीच नाही. सौमित्र पण राधिका मॅम, सॉरी, मी तुमचं बोलणं चालू असताना इंटरप्ट केलं का मध्येच? मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. SB कंपनीच्या CEO झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. एवढ्या मोठ्या पोस्टवर सिलेक्शन झालंय म्हटल्यानंतर खरं तर मोठा बुके आणायला हवा होता मी, पण आता मला तरी फक्त फुलच देणं परवडतंय. सॉरी, जरा काटे. राधिका, तुझा हा आनंद फार टिकणार नाहीये, कारण या कंपनीमध्ये तुला CEO म्हणून मी टिकूच देणार नाहीये. अरे तुम्ही स्वतःचा नाही, निदान त्या गॅरीचा तरी विचार करायला हवा होता हे सगळं करताना. हा, अरे तुम्ही त्याच्या कोणीतरी लागता हे जर लोकांना कळलं तर काय इज्जत राहील त्याची. आणि मी तुमचा मित्र आहे हे कळलं तर काय इज्जत राहील माझी. खेड्या, ऐकून घे मी काय म्हणते. बोललो का अजिबात? तिथे खायला मिळते ना, खायला, खायला मिळते ना. तिथे जाऊन फुकटाचा खायला कशाला गेलात? नाहीतर काय. अरे तुमची मजा होते, आम्हाला सदा मिळते. ओट तू ओट. उठते मी. रिलॅक्स काय रिलॅक्स. हा, मी तिथे येऊन करकरीत पैसे दिले, नोटा दिल्या म्हणून सुटला तुम्ही. लक्षात ठेवा, पैसे दिले मी. सॉरी 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 केड्या, सॉरी. एक्झॅक्टली, आम्ही तुला सॉरी आणि थँक्यू दोन्ही म्हणलो ना केड्या. आता सारखं सारखं तोच विषय कशाला काढतो? अरे सारखा सारखा काढणार विषय. अरे मी वाचवलंय म्हणून तुम्ही आलात इथे, नाही तर जेलमध्ये गेला असता दोघीच्या दोघी. कळलं ना? आणि हे सॉरी सॉरी म्हणताय का उपकार करताय? सॉरी कसं म्हणायचं असतं? हात जोडा. जोडले. केड्या, हात जोड. आता म्हणा नीट. केड्या केड्या केड्या, सॉरी. सॉरी. केड्या केड्या, तू आम्हाला सोडवलंस तू आम्हाला सोडवलंस त्याबद्दल थँक्यू. त्याबद्दल थँक्यू. आता आता तू जे काय म्हणशील तू जे काही म्हणशील ते आम्ही करू. ते आम्ही करू. तुला हवं ते तुला हवं ते बनवून खाऊ घालू. बनवून खाऊ घालू. हा, असं असं म्हणायचं असतं. हे नसतं म्हणायचं. तर काय, अरे तुम्हाला ना अक्कल नाहीये रे. खरं सांगू का, कॅरीन मला फोन केला ना म्हणून मी आलो, ना तुम्ही आलो नसतो. माहितीये का, मी तर तिथे माझा धंदा सोडून आलो. तो म्हणाला मी ट्रान्सफर करतो पैसे, तू जा, काय प्रॉब्लेम नाही, म्हणून यावं. एक मिनिट. केडू बेबी, हा? इकडे ये. हा? काय म्हणलास तू आता? काय म्हणलो मी आता? आठव बरं. कॅरीने मला इकडे पाठवलं आणि आणि गॅरीने तुला पैसे ट्रान्सफर केले. अच्छा, गॅरीने तुला पैसे ट्रान्सफर केले आणि त्या पैशासाठी तू आमच्या रुबाब झाडतोय. अरे पण मी आलो होतो ना तिथे. शान बेबी. नावी केडुलीला बरेच दिवसात आपण धुतला नाहीये. चला. काय झालं राधा? काय नाही. नाही, तू डिस्टर्ब आहेस मला कळत आहे. आता गुरु भेटला म्हणून ना? नाही सौमित्र, मी काही आता यांचा विचार करत नाहीये. मी बाबांचा विचार करते. नाही, बाबांनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे, म्हणजे चूक तर केली नाहीये ना त्यांनी. म्हणजे काय, हे असं का अचानक डोक्यात आलं तुझ्या? नाही राधा, याच्यामुळे नाही. आता तो गुरु भेटला ना त्यामुळेच तू डिस्टर्ब आहे. नाही, मी मायामुळे डिस्टर्ब. माया? तर बघ ना सौमित्र, बाबांनंतर कंपनीची जबाबदारी माया सांभाळते आणि तरीही बाबांनी मला CEO केलं. म्हणजे ही गोष्ट मायाला खटकली असणार ना? नाही, मला नाही वाटत असं काही तिला वाटत असेल. म्हणजे तू बोलतेस ते खरं आहे, पण कारण मुळात CEO ची जी काही पोस्ट आहे ती तू सुद्धा चांगली सांभाळलीस ना तुझ्या पद्धतीने. मग असा विचार करायची काय गरज आहे? मला असं वाटतंय सौमित्र की बाबांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे, ही गोष्ट मायाला आवडलेली नाहीये. का, असं का वाटतंय तुला? कारण मीटिंग मध्ये ती खूप डिस्टर्ब होती.
म्हणजे डिस्टर्ब मलाही वाटली, पण राधा मला नाही वाटत असं काही कारण असेल. कारण मुळात तू CEO होण्याचा ह्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि अर्थात मी विचारलं ना मायाला, तेव्हा ती स्वतःहून म्हणाली ना तिला बरं नाही वाटत आहे म्हणून ती. हे तू विचारलं तेव्हा तिने तसं बहुतेक कारण दिलं असेल. नाही ग राधा, तू ना उगाच खूप विचार करतेस, असं काही नसणार आहे. आणि मायाला मी ओळखतो ना, अत्यंत कूल येते या बाबतीत. आणि मी तिला बोलवलंय ना रात्री पार्टीला, एक तर ती नक्की येणार, आणि नाही आली तर मी घेऊन येतो. ओके, जसा मी मायाला ओळखतो ना तसंच मी तुलाही ओळखतो. जोपर्यंत तू तिला विचारत नाहीस तोपर्यंत तुझ्याही मनाचं काही समाधान होणार नाही, बरोबर आहे? त्यामुळे पार्टीत आली की तू स्वतःहून तिला हे विचार, असं काय आहे का? ओके, आता शांत हो. जायचं आता ऑफिसला? हो. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय? व्हेरी गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग सर. काय झालंय? हा काय प्रकार आहे सगळा? मॅम आम्ही तुम्हाला वेलकम करतोय. मी काय आज पहिल्यांदा येते का ऑफिस मध्ये? वहिनी, SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO म्हणून तुम्ही पहिल्यांदाच येत आहे. हा, हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 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 आम्ही ठरवलं होतं तुमचं स्वागत करायचं आणि CEO झाल्याबद्दल आजच सेलिब्रेशन पण करायचं. येस येस, आम्ही प्रिपरेशन केलंय. रघु, अभिनंदन मॅडम. अरे काय हे, या सगळ्याची काय गरज होती? नाही राधा, या सगळ्यालाच तर प्रेम म्हणतात. एवढ्या लोकांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सगळे करतात. नाही, अगदी खरं आहे सौमित्र. बरं, आता बोलण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण पटकन केक कटिंग करून घेऊया. चला चला. येस मॅम, आपल्याकडे फार वेळ नाही. म्हणजे वेळ नाही म्हणजे हे केक कटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या भावना पण व्यक्त करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे परत आपापल्या कामाला लागणार आहोत. नाही, पण मी बोलणार आहे हे तुम्ही गृहीत धरलंय म्हणजे? येस येस. नाही, त्यांनी ठरवलं नसेल ना तरी मी तुला भाग पाडणारच होतो बोलायला. नाही, तू नेहमी असा चान्स बघतच असतोस. तू आणि आनंद भाऊ. आनंद भाऊजी कुठे आहेत? हा, आनंद फॅक्टरी व्हिजिट साठी गेलाय. हो, आज काम करतोय तो. थँक गॉड ते नाहीयेत, म्हणजे पटकन संपेल आणि काम करता येईल. कुणाचंही काम झालं नसतं, कारण तुमच्या वतीने मोठं स्पीच त्यांनीच दिलं असतं. हो, ते बरोबरच आहे. ठीक आहे, कापूया केक. हे घ्या. वहिनी, तुम्ही स्वीकारलेल्या नवीन जबाबदारीबद्दल आम्हाला तुमच्याकडनं 4 शब्द ऐकायचे आहेत. नेमकं काय बोलावं खरंच सुचत नाहीये मला. ही एवढी CEO पदाची जबाबदारी मला अगदी अनपेक्षितपणे स्वीकारायला लागली. मला याआधी या सगळ्या गोष्टींची कल्पना सुद्धा नव्हती, पण जेव्हा मला कळलं की ही मोठी जबाबदारी मी स्वीकारणार आहे, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर तुम्ही सगळेजण आला. मी माझ्या कामाची सुरुवात तुमच्या बरोबर केली. माझ्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक कामात, प्रत्येक डिसिजन मध्ये तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर होतात. प्रत्येक जबाबदारीच्या वेळेला सुद्धा आणि प्रत्येक संकटाच्या वेळेला सुद्धा. तुमच्यामुळे बऱ्याचदा या संकटाचं संधीत रूपांतर झालं आणि या राधिका मसालेची मी मालकीण झाले. पण आज मला खात्री वाटतेय की यापुढे सुद्धा तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर असाल. मागे वळून पाहताना इतकंच वाटतं की तुम्ही जसे पूर्वी माझ्या बरोबर होतात तसे आजही आहात. जसा पूर्वी तुम्हाला विश्वास वाटत होता तसा आजही तुम्हाला माझ्यासाठी विश्वास वाटतो. तुम्ही नेहमीच माझ्या बरोबर असाल. आता ही नवीन जबाबदारी आहे, ती मी नक्कीच चांगल्या पद्धतीनं पार पाडेनच. कितीही अडचणी येऊ, ही नवीन जबाबदारी माझ्यासाठी जर लढाई असेल तर आता ही लढाई सुद्धा मी नक्की जिंकेन.